निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा बोला घेता ताई. हा आहे ना ताई वेळ. हो अनुभव चालू होते आता. हो हो सॉरी बरं का डिस्टर्ब झालं असेल. नाही 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 नाही. हे कसं अनुभव एक झाल्यावरच आपण दुसरा घेतो असं आपण. हो 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 तुम्हाला पण तेवढा वेळ द्यावा लागत असेल ना. हा आज सुट्टी आहे तर आज देऊ शकते. आता हो. सुनबाई पण आली आहे घरात. हा झालं का लग्न. मी म्हणजे ऐकत होते ना मुलगी बघितली अनुभवामध्ये सांगता ना तुम्ही. हो हो ते बोलण्याच्या ओघात सांगितलंच जातं ते काय पोटात राहत नाही. ते आनंदाची बातमी सांगतच ना माणूस. हो 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 सांगू का ताई मी. सांगा ना ताई. कुठून बोलता काय सांगायचं असेल तर सांगा. हो नाही काही प्रॉब्लेम नाही सांगू शकते मी. शिर्डीच्या ताई आहेत ना गीता ताई. बोलते. हो शिर्डीपासून एक 15 किलोमीटर अंतर आहे. आणि हो तर माझं नाव गीता काळवाघे. ऍक्च्युली मी म्हणजे खूप अशी स्वामी सेवेत नव्हते कारण माझे पप्पा जे आहेत ते खूप साई भक्त आहेत. खूप म्हणजे खूप. आणि म्हणजे माझं लग्न पण त्यांनी शिर्डीच्या तिथे यासाठीच करून दिलंय की मी बाबांच्या जवळ असेल बुवा असं. आणि माझ्या सासूबाई पण खूप साई सेवा करतात. म्हणजे रोजचं त्यांचं तपोभूमीत जाणं आंघोळ वगैरे झाल्यानंतर तिथून आल्यानंतर चहा नाश्ता ते सगळं असतं. पण मी काय म्हणजे एवढं स्वामी सेवेचं मला काय माहिती नव्हतं. पप्पा अध्याय वगैरे वाचतात तर मग कधीतरी अक्कलकोटला त्यांच्या बरोबर जाणं असं. पण ऍक्च्युली म्हणजे माझ्या माहेरपेक्षा ना माझ्या सासरची परिस्थिती डाऊन आहे. म्हणजे माझ्या माहेरी खूप चांगलं आहे आणि मिस्टरांपेक्षा पण मी म्हणजे शिकलेली वगैरे जास्त आहे आणि त्यांचं शिक्षण कमी आहे. मी म्हटलं ना की पप्पांनी याच्यासाठी मला दिलं की बाबांच्या जवळ जाशील व. हा पण मग नंतर म्हणजे घरातली परिस्थिती खूप हे होती. म्हणजे मिस्टरांचा स्वभाव पण असं खूप चिडचिडा, कुणाकडे जायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, नाही का, बाहेर नोकरी करायची नाही. म्हणजे खूप 10-12 वर्ष असं. सासूबाईंचं असायचं थोडंसं सपोर्ट. ते आहेत मॉडर्न पण हे खूप जुन्या विचारांचे. त्यात शिक्षणाचा गॅप वगैरे भरपूरच हे झालं. पण मग मी शब्द दिलेला होता पप्पांना म्हणजे नाही का. मला सासूबाईंचा स्वभाव बघून मी मिस्टरांशी लग्न केलं. त्यांचं माझं तर काहीच कॉन्टॅक्ट नव्हता कुठे. पण सासूबाई नाही का बेटा बेटा असं. पण मग थोडंसं त्यांचं पण नंतर हे झालंच म्हणजे होतच ना. पण मग मी पप्पांना शब्द दिलेला होता की मी माझ्या घरी भीक मागेल पण मग मी तुम्हाला त्रास देणार नाही बा कुठला. की मला जर तिकडे काही त्रास झाला तर मी सहन करेन, तुमच्यापर्यंत नाही येऊ देणार, पण मला तिथे लग्न करायचं असं. म्हणजे ते काय कसं झालं अचानक असं. म्हणजे माझी ओळख नव्हती काय नव्हतं काहीच नव्हतं. ते म्हणतात ना नशिबात असतं ते. आणि मग माझं घर ना म्हणजे 2च रूमचं होतं आणि एक रूम अशी जस्ट बांधलेली होती पण ती पण खूप पडायला आलती. मग पाहुणे रावळे कोणीच यायचे नाही माझ्या घरी. असं नाही का की आईला बोलायचे पप्पांना की संसार करून दाखवला. पण मग ताई मी तेवढ्या याच्यात ना असं सांगितलं होतं ना की बाहेरची नोकरी नाही करायची. तर मी गपचूप अभ्यास केला होता 1 वर्ष. पेपर द्यायचं. माझं डीएडचं ऍडमिशन पण कॅन्सल केलं नाही का. मला ते पेपर पण नाही देता आले. मी असंच थोडीशी भांडणं वगैरे करून महिनाभर माहेरी जाऊन असं तसं करून ना मला हे पार्लर वगैरे आवड होती. मी पार्लर करून घेतलं तेवढ्याच्या 6 महिन्यांचं. आईनी त्यांनीच मला सपोर्ट केला सामान घेऊन द्यायला सगळं पार्लरचं करायला. मग मी ते पार्लर चालू केलं. ते पण म्हणजे घराच्या तिथं आम्ही 2 गाळे बांधले आणि एका गाळ्यामध्ये सासूबाईंचं दुकान आहे साड्या वगैरे आणि एका याच्यात माझं पार्लर आहे. त्याच्यातूनच काही लागलं की मम्मीला पाग पप्पांना माग असं नाही का असं करून. आणि 10 वर्ष ताई मिस्टर काहीच करत नव्हते. म्हणजे खूप विचित्र स्वभाव. खूप प्रत्येक जण म्हणायचा की कसं काढत असशील तू. म्हणजे अशी पण वेळ आली की आता मला डायव्होर्स घ्यायचा, मला नाही राहायचं. बापरे. अशी पण वेळ आली. दिलंच कसं काय. नाही ताई वडिलांची चूक नव्हती ऍक्च्युली ना. ते काय झालं म्हणजे मला बघायला आल्यानंतर आधी मी नाहीच म्हटलं 2च छोट्या छोट्या रूम आहे मला काय. आणि माझं बाहेर कुठंच काही विषय बाहेरचं जगच माहित नव्हतं. घरापासून 1-5 मिनिटाच्या अंतरावरती कॉलेज आणि कॉलेजपासून घर.
मग काहीच म्हणजे बाहेरचं जगच नाही माहिती. आजकाल म्हणजे मुली कसं सगळं बघतात असं हुशार तसं काहीच नाही. पण मग सासूबाईंचा फोन आहे, त्यांना आवडली मी, पसंती झाली. पण मी म्हटलं घर छोटे, मला नाही करायचं. आई मला काय म्हणे, घराची माडी होते म्हणे, माडीचं घर होतं, पण मग पोरगा निर्व्यसनी आहे, त्याला कसलं व्यसन नाही, एकुलता एकच आहे आणि होईल म्हणे तुझ्या नशिबात असेल तर. पण मग माझं आणि सासूबाईंचं फोनवर बोलणं व्हायचं नाही का, की आम्हाला करायचं, पसंत आहे असं तसं. मग ते माझ्या मनात थोडंसं हे झालं की सासू किती चांगली बा असं तसं नाही का. मग मी म्हटलं नाही मला करायचं तर इथंच करायचं. अरे ते म्हणजे होऊन गेला अचानक. पण 10-12 वर्ष खूप खूप त्रास काढला त्यांनी. म्हणजे नाही का असं वाटतच नव्हतं की ती मी आहे म्हणून. आणि मला म्हणजे स्वामींची बाबांची कृपा ती शक्ती कुठून आली मला पण नाही माहिती. म्हणजे ज्या घरामध्ये माहेरी 5 रुपयाचा हिशोब पण माझ्या हातात असायचा, तिथं मला 5 रुपये इथं मागावं लागायचे. 5 रुपये द्या हे करायचं. पण काढलं ताई सगळं आई वडिलांच्या याच्यासाठी, नावासाठी. त्यांना कोणी नाव नको ठेवायला. आणि होईल म्हटलं एक दिवस बाबा करतील, स्वामी करतील सगळं बरोबर. आणि अचानक म्हणजे मी अशी आमच्या इथनं 5 मिनिटाच्याच अंतरावरती केंद्र आहे, पण कधी जायची नाही. कोणी जर म्हटलं ना चला किंवा मग असं खूप टेन्शन आलंय बा मला आज, तर मग जायची सहज टाइमपास म्हणून बरं का, असं इच्छा असायची म्हणून नाही. पण चला मग आता जाऊ स्वामींच्या केंद्रात दर्शनाला. आणि मग मला एक वेळेस असंच वाटलं की म्हटलं स्वामी मला ना तुमचे 11 गुरुवार करायचे म्हटलं. लॉकडाऊन होता तेव्हा ताई. माझ्याकडे स्वामींचा फोटो नाही काही नाही. आणि आमच्या सासूबाईंना ना आवडत नाही केलेलं स्वामी. मग त्यांचं म्हणणं असं आहे की नाही का नवनाथ बायकांनी नसतं, केंद्रामध्ये खूपच सांगतात काही पण असंच करा आणि इथंच देव ठेवा आणि ते मला करा. मग मी एक दिवस तरी म्हणजे असंच नवनाथ वाचलं आणि घरात भांडणं झाली. पण मला एकाने सांगितलं की तू नवनाथ वाच. ते वाचलं आणि आमच्या दोघांची 2-3 दिवसांनी भांडणं झाले. तर सासूबाई म्हणे तू ते वाचलं म्हणूनच झालं म्हणे, मी तुला सांगितलं होतं वाचू नको. मग मी परत नवनाथला हातच नाही लावला, तशीच पोथी ठेवून दिली. आणि मग लॉकडाऊन मध्ये ना 11 गुरुवार करायचेच मला. मी ठरवलं ह्या गुरुवारपासून करायचे. पण मग आता पूजा कशी मांडू, स्वामींचा फोटोच नाही, आता काय करायचं. खूप जणांना विचारलं, दुकान पण उघडे नाही, काय करू. मग माझे भाई आहेत ना मोठे, मानलेलेच आहेत, पण म्हणजे ते माझ्यासाठी माझे स्वामीच आहेत. तर मी त्यांना म्हटलं भाऊ असं असं आहे, मला फोटोच नाही. मग ते म्हणे थांब बेटा मी बघतो. मग त्यांनी एका फोटोग्राफरला सहज विचारलं म्हणे का रे स्वामी समर्थाचा फोटो आहे का, आमच्या घरी लागतोय म्हणे. तर तो म्हणे आहे भाऊ माझ्याकडे, मी तुम्हाला तयार करून देतो. त्यांना घरातल्या घरातच फोटो करून दिला. आणि तो फोटो असा दिला ताई, स्वामींचा फोटो आहे, त्याच्या मागे गुरुदेव दत्त आहेत, म्हणजे त्यांची सावली नाही का अशी, आणि दुसऱ्या बाजूला साईबाबा आहेत. म्हणजे एका फोटोत हे तिघं आले. आणि मला तो फोटो भेटला ताई, मला इतका आनंद झाला. मी 11 गुरुवार केले बरं का ते. आणि एक 5वा गुरुवार होता ना, 5व्या गुरुवारी असं एक छोटासा पिल्लू नाही का, चिमणीचं म्हणा कशाचं होतं ते, चिमणीचं पिल्लासारखंच होतं. ते अचानक तिथं त्या फोटोच्या समोर येऊन बसलं. एकदम छोटं पिल्लू, म्हणजे जसं चुकून आलंय बा असं. ते कुठून आलं काहीच नाही कळालं, त्या फोटो समोर बसलं. आणि मग माझा मुलगा यज्ञ आणि ज्ञानेश्वरी मुलगी छोटी, त्यांनी काय केलं, त्याला छोटा बारीक असा त्याला खाता यावं म्हणून तिथंच फोटोंच्या पुढं, पूजेच्या पुढंच त्याला ठेवलं. त्या पिल्लाला पाणी ठेवलं. पण ते काय थोडंसं 1-2 दाणे खाल्ले, इकडं तिकडं बघितलं. मी त्याचा फोटो काढला, स्टेटसला ठेवला. सगळे म्हटले नाही का कसं काय असं. आणि ते थोड्याने अचानकच गायब झालं. कुठं गेलं ते त्याचं त्यालाच माहिती. पण मग मी दर्शन वगैरे घेतलं, म्हणजे नाही का बुवा स्वामी तुम्हीच आले, तुम्हीच आशीर्वाद दिला. खरं हो असं. आणि मग मी त्या घरासाठी उपवास केले, तेवढे उपवास झाले. पण तेवढ्या ह्याच्यात पण काही घर झालं नाही बरं का. मग आमच्या शेजारच्या पेटकर मावशी आहेत ना, त्या प्रदीप दादांकडे जात असतात. त्यांनी सेवा दिलेली केली वगैरे. तर मग त्यांनी मला एकदा तिथे नेलं प्रश्न उत्तरांच्या तिथे. आणि त्याच्या अगोदरच फोनवर सेवा घेतली. आणि ती सेवा केली, मला दादांनी सांगितली, तोडकी मोडकी जशी होईल तशी केली. आणि रोजच्या आता माझ्या आता पण दिली प्रदीप दादांनी. अच्छा. हो, त्यांच्या बरोबर घेऊन गेल्या होत्या त्या मला. मग आता ताई, आणि माझ्या मिस्टरांचा असा एवढा स्वभाव ना, म्हणजे नाही का ज्या माणसांनी मला 10-12 वर्षात एक ब्लाऊज पीस पण नाही घेतला, बाई गो, त्या माणसामध्ये आता एवढे चेंजेस झाले. मी घर बांधायला काढलं ते मागच्या वर्षी. मी म्हटलं माझी इच्छा आहे स्वामी, ह्या वर्षी माझं घर झालंच पाहिजे. मला काहीच माहित नाही, तर 8च महिन्यात माझं घर झालं. आणि घर असं झालं ना,
की म्हणजे आम्ही इंजिनियर कडून हे काढलं बजेट किती असं, तर ते म्हणे 5-5.5 लाख रुपये तुम्हाला लागतील, तुमचा पाया वगैरे आहे, तुम्हाला फक्त वरती बांधायचंय, पत्रा काढून भिंती वगैरे चेंज करायच्या, आणि मला सगळं वास्तुशास्त्रानुसार करायचं होतं, सगळं चुकीचं होतं. मग मी त्याच्यावरती खूप अभ्यास केला आणि मग त्यांनी आम्हाला 5.5 लाख रुपये लागतील असं सांगितलं. मग मी आईचे 2-2.5 लाख रुपये नाही का काय गळ्यातलं थोडंफार असेल ते याचे लाख, अशी 6.5 लाखांची व्यवस्था केली आम्ही की बुवा एखादा लाख रुपये एक्स्ट्रा असू देऊ आपल्याकडे. आणि त्याच्या 5.5 लाखामध्ये तर आमच्या नुसत्या भिंतीच अर्ध्या बांधल्या गेल्या, संपले 5.5 लाख रुपये. अरे बापरे. आणि मग आता इथून पुढे काय करायचं, अजून तर कलर बाकी आहे, सगळंच बाकी आहे ना. मग आता काय करायचं, कोणाला पैसे मागायचे. पण काय स्वामींची कृपा, मला दादांनी सेवा दिली होती घोराष्टक स्तोत्र ते. परत मी ना 11 पारायण केली सारामृताची दादांनी सांगितल्याच्या नंतर. मी प्रत्येक वेळेस हेच म्हणायची की दादा स्वामी माझं घर उद्या कुठलं संकट येऊ देऊ नका, सगळं तुमच्या हातात आहे. आणि एकदा आता माझे मिस्टर म्हणजे थोडंसं दारूचं लायसन वगैरे आहे ना, ते त्यांनी ते घेतलं 2 नंबरचं. मला काही ते आवडत नाही, पण म्हटलं जाऊ द्या, करतायत काहीतरी करतायत, घरामध्ये पैसा येईल तर शांतता राहील, मी पण शांत राहील. तो माणूस मला 5 रुपये देत नव्हता ना, त्या 5.5 लाख रुपये संपल्यानंतर त्या माणसाने अख्खं घर बांधलं, ते 25 लाख रुपये खर्च आला माझ्या घराला. बापरे. बघा, म्हणजे त्यांच्याकडे पैसे होते. हो, पैसे होते त्यांच्याकडे. पण त्याच्यानंतर एक पण गेले. अगोदर काहीच नव्हतं, 11-12 वर्ष ते काहीच काम करत नव्हते, काहीच नाही. काहीतरी केलं नाही का, म्हणजे सासूबाई पण कमवता, मी पण थोडंफार कमवते, पार्लर करते, केकचे क्लासेस घेते, ब्लाऊज शिवते. तर मग असं झालंय तुमचं. माझं ग्रॅज्युएशन झालं आणि म्हणजे डीएडचा फॉर्म भरला होता मी, पण मला शिकू नाही दिलं पुढे. आणि मिस्टरांचं? त्यांची 8वी झालेली. बापरे. 8वी शिक्षण झालेले. पण आलं म्हणजे संसाराचा गाडा रुळावर आला. पण आता सगळं सेट झालं ना ताई? आहे थोडाफार. नाही म्हणजे सगळं सेट झालं ना, की मग हळूहळू मिस्टरांचा बिझनेस बदलून टाका. हो, तेच म्हणजे माझी खूप इच्छा, मी स्वामींना तेच म्हणते. म्हणजे आता त्यांचं शिक्षण वगैरे पण नाही त्याच्यामुळे, पण मग तुम्ही एखादा व्यवसाय करा, दुसरा काही त्याच्यातनं पैसा साठला की व्यवसाय सुरू करून द्या. कारण कसं ह्या दारूच्याने बरेच कुटुंब उद्ध्वस्त होतात. हो, मग मी स्वामींना तेच म्हणते. बरं, त्यांचा स्वभाव असा आहे की मी म्हणजे म्हणू नाही शकत डायरेक्ट की करू नका, आमक नका, नाही का. मला नावं ठेवतात ताई की नाही का, तू काय उठल्या स्वामी, झोपताना स्वामी, कोणी लागलं तरी स्वामी, दुखलं तरी स्वामी. ते येतं माझ्या तोंडामध्ये. उठली तरी मला स्वामी दिसतात, झोपताना स्वामी दिसतात, नाही का. आणि मग माझं घर झालं. शेअर करते. हो, आणि एक छोटासा होता, मला तो सांगायचा होता शेवटचा. मी म्हणजे माझ्यावर असंच एक मध्ये संकट आलं होतं थोडंसं बाहेरचं. म्हणजे मला खूप त्रास देत होती एक व्यक्ती, तर पाहुण्यातलीच होते आमच्या, पण त्रास देत होते ते. म्हणजे मी घरात पण सांगितलं ते, आणि स्वामींना पण म्हटलं की स्वामी हे नील झालं की मी तुमच्या दर्शनाला येईल अक्कलकोटला. पण माझ्या बरोबर यायलाच कोणी तयार नाही, मला न्यायला पण कोणी तयार नाही. आता एक जस्ट मागच्या महिन्यामध्ये मला अचानकच 2-3 दिवस खूप हुरहुर लागली की मला जायचंच आहे स्वामींच्या पाया पडायला. मग मी 2-3 मैत्रिणींना म्हटले, तर त्या पण तयार झाल्या. म्हणे हो आम्हाला पण यायचंय, आमची तर खूप दिवसांची इच्छा होती, आम्हाला पण यायचं. मला काही बसनी माहित नव्हतं, मी पहिल्यांदाच चालली होती बसनी. मग आम्ही अशा मिळून 5-6 जणी तयार झालो आणि अचानक बसनी गेलो पण तिथं स्वामीच्या दर्शनाला. आणि माझी इच्छा होती तिथून गुरुचरित्र आणायचं आणि पारायण करायचं गुरुचरित्राचं. मला दादांनी 3 पारायण करायला सांगितलेले आहेत. तर मला तिथं काय ते दिंडोरी प्रणित गुरुचरित्र मिळालं नाही. पण ताई आम्ही गेलो रात्री 8-8:30ला पोहोचलो असून बसनी जाऊन तिथं. आम्हाला रूम पण इतकी सुंदर मिळाली, म्हणजे काहीच नाही. सगळे म्हणले की तुमचं दर्शनच नाही होणार म्हणे, शनिवार रविवार सुट्टी आली. मागच्याच महिन्याच्या 2 तारखेला गेलो होतो. मला रूम वगैरे मिळाली, आम्ही हातपाय धुतले आणि रात्री दर्शनाला गेलो. इतकं सुंदर दर्शन झालं ते आमचं, इतकं सुंदर दर्शन एकदम. म्हणजे मी स्वामींना डोळे भरून बघितलं. सगळं माझं जे आहे ना ते सगळं हलकं झालं 10-12 वर्षांचं तिथं. आणि तिथून आलो आणि सकाळी परत म्हटलं चला आपलं तोडकं मोडकं जसं दर्शन होईल आपण तसं घेऊ आणि मग जाऊ म्हटलं पुढे तुळजापूरला.
आणि दुसऱ्या दिवशी परत आम्ही दर्शनाला गेलो 4-5 किलोमीटर वरून रांग. म्हटलं आता काय करायचं. मग मी ज्या मैत्रिणी होत्या त्यांना काय म्हटलं, मला गुरुचरित्र घ्यायचंय, आपण काय करू आतमध्ये ते दुकानं नाहीत काही बाहेर निघतो आपण दर्शन घेऊ म्हणजे दुकानं लागतात. हा, आम्ही त्या दुकानांच्या तिथे गेलो पण ते गुरुचरित्र काही मिळालंच नाही. आणि मी म्हटलं अगं इथनं बाहेर यायचा रस्ता आपण बघू बरं म्हटलं इथं जाऊन काय होतं, आतमध्ये जाऊन देतात का. पण आम्हाला बाय चान्स आतमध्ये जायला भेटलं तिथून. आणि मग त्याच मधला नाही का असा गाभारा आहे तिथं आरतीला वगैरे लोक थांबतात, तिथं थांबलो नेमकी आरती सुरू झाली दुपारची. मग मी ती आरती घेतली आणि मला नारळ फुल वगैरे द्यायचे होते. मग त्या आरतीच्या वेळेस त्यांनी गेट लावलं तर सगळं रिकामं झालं. आणि आरती संपल्याच्या नंतर मग मी लगेच गाभाऱ्यात गेले, म्हटलं चला सगळं रिकामं आहे आपण जाऊ. आणि मला परत तिथं दर्शन भेटलं. आणि ते नारळ आहे ना ते म्हणे इथं नारळ फोडत नाही, बाहेर फोडा. मग माझ्या काय मनात आलं का मी म्हणलं मला फोडायचं नाही, म्हटलं मला आहे ना स्वामींच्या मूर्तीला लावून द्या. तर त्यांनी एकदम म्हणजे स्वामींच्या मूर्तीला नारळ लावून दिलं. मला इतका आनंद झाला ताई, मी ते आणलं आणि माझ्या पार्लर मध्ये ठेवलं. अरे वा. लाल कपड्यामध्ये बांधून. तेव्हा पण माझं म्हणजे मी 4-5 वेळेस जायची दर्शन घेऊन यायची. मला इतकं भारी वाटायचं. आणि पुढे स्वामींचा फोटो लावलेला होता असं भिंतीला, तर त्याच्यात ना स्वामी असे थोडे रागाने बघता. मग मी तिथं म्हटलं स्वामी सॉरी बरं का, म्हटलं मी मधूनच दर्शनाला आले, म्हटलं रागवू नका माझ्यावरती. माझं इतकं सुंदर दर्शन झालं ताई, म्हणजे सगळं दिलं मला स्वामींनी. फक्त आता मिस्टरांचा तो बिझनेस आणि त्यांचा थोडासा स्वभाव आहे अजून, त्याच्यामुळं नाही का होतात थोडेसे प्रॉब्लेम. पण हो, मी शेअर मला माझी खूप दिवसांची इच्छा होती तुम्हाला सांगायची. मी शेअर करते ताई. हो ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.